अमरावती येथे माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी येत्या विधान परिषद निवडणुकीसंदर्भात आत्मविश्वास व्यक्त केला। विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवेल आणि मी निवडणुकीला समोरे जाईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। पोटे पाटील म्हणाले की 2012 साली त्यांनी प्रथमच विधान परिषद निवडणूक लढवली आणि चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला। त्यानंतर 2017-2018 मध्येही पक्षाने उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि ते पुन्हा मोठ्या मतांनी निवडून आले। मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना आपल्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळून घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले। आपल्या कार्यकाळात पारदर्शक, विकासाभिमुख आणि जनहिताच्या दृष्टीने काम केले असल्याचा दावा करत येत्या निवडणुकीत पक्षाकडून पुन्हा संधी मिळेल याबाबत कोणतीही शंका नसल्याचे पोटे पाटील यांनी स्पष्ट केले। विधान परिषद जिल्हा परिषद आपल्याला जर काल पाहिलं असेल तर कोर्टाने असा हे दिलेला आहे की त्याला कायम स्थितीच्या याच्यामध्ये स्थगिती दिलेली आहे। जोपर्यंत जिल्हा परिषद होणार नाही तोपर्यंत विधान परिषद 100% होणार नाही। आणि विधान परिषद ज्या दिवशी होईल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचाच आपण याच्यामध्ये लढणार आहे, याच्यामध्ये काही दुसरं दुर्मत नाही आहे। आणि भारतीय जनता पार्टीचाच विधान परिषदचा आमदार सुद्धा या ठिकाणी होईल। भारतीय जनता पार्टीचा हा 100% विश्वास आहे। जेव्हा 2012 मध्ये MLC मी लढवले होते, विधान परिषद लढवले होते, तेव्हा टोटल 56 मतं भारतीय जनता पार्टीकडे होते आणि तेव्हा मी चांगल्या मतांनी निवडून आलो। त्यानंतर 17-18 मध्ये निवडणूक झाली, त्यामध्ये सुद्धा चांगल्या मताने मी विजय झालेला आणि भारतीय जनता पार्टीने मला आमदार केलं, मंत्री केलं। मंत्री केल्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रामुख्याने माझं काम पाहिलेलं आहे आणि सगळं काम पाहत असताना मी कामामध्ये कोणत्या पद्धतीने काम करतो, किती पारदर्शकता आहे, कुठल्या करप्शनमध्ये काही आहे, काय सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या, त्यामुळे त्यांचा निश्चित माझ्यावर विश्वास आहे, त्याच्यात मला शंका नाही आहे। हा माझं आता ही जबाबदारी दिल्यानंतर मला पूर्ण पश्चिम विदर्भाची त्यांनी जबाबदारी दिलेली आहे। पश्चिम विदर्भामध्ये दौरे करून पश्चिम विदर्भामध्ये ज्या काही संघटनात्मक ज्या काही कामं करायची ते सगळे कामं आम्ही चांगल्या पद्धतीने करू।